टाळ्या वाजवा प्लीज, टाळ्या वाजवत राहा सन्मानाला, सत्काराला. आपल्यामध्ये उपस्थित रायगावचे उद्योजक, एक तरुण तडफदार अजयजी कतोरे साहेबांचा आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या आपल्या स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकाला लाभले. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या कार्यासाठी. आणि आपण हा करतोय त्यांचा हा यथोचित सन्मान आपल्या व्यासपीठावर. संदेजी कांबेरे समाजा शुभ असते हा अजय कतोरे साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. म्हणतात ना की आपल्या सावलीपासून आपणच शिकायचं असतं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगायचं असतं. शेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत, म्हणून जनसेवेचं हे रोपटं नेहमी प्रेमाने जपायचं असतं. असं जनसेवा जपणारे आपले लाडके व्यक्तिमत्व अजयजी कतोरे साहेब, त्यांनी सुद्धा मोलाची सेवा दिली, आम्हाला योगदान दिले. त्यांचा सन्मान होत असताना आपल्या व्यासपीठावर त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित गोडसे गावचे सुपुत्र समाजसेवक प्रथमजी मगर आहेत, ज्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर. प्रथमजी मगर साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. नामदेवजी कांबेरे काकांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान होतोय प्रथमजी मगर साहेबांचा. फायनल सुरू झाले, पहिला चेंडू पडलाय. आपण 2 मिनिटांमध्ये सन्मान इथे करून घेतोय मित्रांनो. त्यानंतर आमच्या निंबोलीचे किंग मेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, निंबोलीचं भविष्य, उद्योजक समाजसेवक अविनाश सेठ केणे यांचा सुद्धा आम्ही यथोचित सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. पदूजी कांबेरे मामा, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश सेठ केणे साहेबांचा इथे सन्मान करावा. आपल्या कार्यकुशलतेने, कार्यतत्परतेने आणि आपल्या समाजसेवनाच्या हुशारीने अगदी किंग मेकर ठरलेले अविनाशजी केणे यांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. अनेकांना पसंतीला उतरणारा व्यक्ती, दोस्ती त्या दुनियेतला राजा माणूस, ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भाई भाई ग्रुपचे सदस्य सुद्धा अविनाशजी केणे आमचे समाजसेवक किंग मेकर ऑफ निंबोली, ज्याचा सन्मान करतात पदूजी कांबेरे आपल्या व्यासपीठावर. माझी उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मोमेंट दिलाय, धन्यवाद बबलूजी पाटील. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आपले विद्यमान पोलीस पाटील साहेब आपल्यामध्ये रामजी वाघे साहेब, त्यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. बबलू पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला इथे बक्षीस आलेले, त्याबद्दल धन्यवाद. राजामजी कांबेरे आपण या, राजामजी हरिभक्त पारायण माऊली या, आपण आपल्या शुभ हस्ते इथोची सन्मान करा आपले सन्मान्य पोलीस पाटील साहेब रामजी वाघे साहेबांचा आपल्या ह्या व्यासपीठावर. आणि आता जाऊया मैदानामध्ये. फायनल सुरू झाले आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. राजू जाधव सर मंत्रमुग्ध करतील, या राजू सर. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान करतोय ओझरली गावचे पोलीस पाटील राम वाघे यांचा. आलेल्या पाहुण्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करते. तसेच या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत वसंतजी कांबेरे, आपण त्यांचा करूया या ठिकाणी शुभ सन्मान. आणि त्यांच्या वतीनं सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी ज्या मात्र पुरस्कृत झाल्या. किरणजी फिरगाणे, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि दरम्यान नामदेवजी कांबेरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. आणि त्यांच्या वतीनं टी शर्ट पुरस्कृत झाले होते. ओझरली संघाच्या खेळाडूंना आपलं खूप खूप धन्यवाद. अगदी नवीन वर्षाची नवीन जर्सी त्यांनी पुरस्कृत केली होती. असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, अगदी दयाळू व्यक्तिमत्व आमचे नामदेव काका कांबेरे, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान वाढवत आहोत. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा लागलेल्या आहेत. मॅच आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. आणि आपल्या मंचावरती आपण पाहू शकता या आमचे अविनाश भाऊ केणे या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगावचे माजी सरपंच राजू थिट्टू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या झाली आहे 9 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक आता घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये कृष्ण केणी.
जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. सारं जग जिंकायचं आहे आज, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय जाऊ नका. आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. चा आनंद घेत आहेत. आपण पाहताय स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक आणि या अंतिम मॅच आपण पाहू शकाल. 32 संघाचा या स्पर्धेमध्ये समावेश होता. त्यातून 30 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर असतील आणि दरम्यान 2 संघाच्या दरम्यान इथे मात्र ट्रॉफी करिता रेल सुरू आहे. मॅच मध्ये आपण पाहू शकता आणि दरम्यान आपण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत रायगावच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर आणि त्यांचे मिस्टर ज्ञानेश्वर भालेकर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. त्या पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अंतिम क्षणी या ठिकाणी या मान्यवरांचं आगमन झालेले राय ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर आणि त्यांचे मिस्टर ज्ञानेश्वर भालेकर या आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. काही जबरदस्त हा सोहळा आपण पाहू शकाल. अगदी 4 दिवस या स्पर्धेचा आपण आनंद घेतला आणि अंतिम क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती इथं आपण पाहिली तर धावा तिथे झाल्या होत्या. पहिल्या षटकात 9 आणि या षटकामध्ये आतापर्यंत कृष्णनं 7 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रथम टॉस त्यांनी मात्र जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आपल्याला पाहायला भेटलाय. हो इथे देखील आपण पाहू शकता हा बॉल अप्रतिम राहिलेला आहे कृष्ण केने. बॅटिंग मध्ये देखील दमदार कामगिरी राहिलेली कृष्ण केने यांची आपण पाहू शकाल. या मॅच मध्ये देखील गोलंदाजीत देखील त्यांचा जलवा आपण पाहू शकता आणि या परिसरामध्ये बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. फलंदाज बाद लागतोय हा धक्का. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय कृष्ण केने यांनी. त्यांची पहिली आणि संघाची पहिली फलंदाज ही स्पर्धा आपण पाहू शकाल. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकचा हा जलवा. शेवटची अंतिम मॅच कोण जिंकेल या मॅच मध्ये? एका बाजूला विहाना आईगाव देवी पिसे तर दुसऱ्या बाजूला शैलेश केने प्रतिष्ठान पाशा निंबवली. इथे मात्र पुनश्च सलगचा हा दुसरा आयाराम गयाराम अमित देखील बॅक टू द डगआउट. मी जे समीकरण तुम्हाला कळवणार आहोत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 16. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो इथे मात्र ऑन साईडला त्या ठिकाणी
फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. एकच धाव इथे मात्र पाहायला भेटली. एक धावीवरती समाधान मानावं लागलेलं आहे. पुढील इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच आम्ही बॉल इथे मात्र झालेले आहेत. षटक इथे समाप्त झालेले आहे. षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि आमचा देवेश या ठिकाणी सांगतोय की जय हनुमान स्टँड खसाखस भरलेला आहे. त्याचप्रमाणे आई गावदेवी स्टँड देखील खसाखस भरले. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्टँड देखील खसाखस भरलेला आहे. प्रेक्षकांना कुठेही या मॅच करिता फायनलच्या अंतिम मॅच मध्ये जागा उरलेली नाहीये. धावसंख्या 17 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून दर्जेदार स्ट्रोक आणि चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. शिकवून धाडा आज सक्सेसफुल ठरलो या जुन्या नव्यानं शिकवून धाडा आज सक्सेसफुल ठरलो या स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक नावाला लाया स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक थँक्यू डीजे. नक्कीच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. फायनलच्या अंतिम मॅच मध्ये आपण पाहू शकाल हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती होत आहे. अजूनही एक स्पर्धा आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला भेटेल. येणाऱ्या 12 तारीख ते 15 तारीख या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपण पाहू शकाल आणि येथे नक्कीच व्हाईट बॉलसाठी इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केलेली आहे व्हाईट बॉल करिता. आणि नक्कीच हा व्हाईट बॉल असेल. पुढचा बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पुढच्या प्लॉट मध्ये. षटकार. षटकामध्ये आपण पाहिल्या कल्पेशनं 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कृष्ण केणे 8 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये महेंद्र केणे 2 चेंडू टाकलेत. 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. हा बॉल देखील आपण चांगला पाहिला महेंद्र केणे याच्या वतीनं. मागील काही आपण वर्षांचा विचार केला 2-3 वर्षाचा आपण जर विचार केला तर महेंद्र केणे क्रिकेटपासून दूर होता. परंतु जसा त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे या फायनलच्या मॅच मध्ये दमदार आगमन. टॅप केलाय बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकता. या चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे 30 सर्कलच्या बाहेर. एकच धाव इथे मात्र पाहायला भेटेल. संजय शेटजी केणे उद्योगपती निंबोली गावचे या आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आणि धावसंख्या इथे मात्र झाली आहे 29 धावा. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू लॉंग ऑन दरम्यान चाललेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र बाद. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत आपण पाहू शकता. या न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच तातडीनं आलेले आहेत.
टिटवाळा, वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे, वाईस ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य आदरणीय मनोजजी कारवे सर. तुझे सन्मान करतो आपल्या व्यासपीठावर विनोदजी फिरकाणे साहेबांच्या शुभ हस्ते. फायनलचा किताब जिंकायचा आहे. 37 धावांचं लक्ष 18 चेंडूंमध्ये ठेवलंय निंबोली संघापुढे. त्या दरम्यान आपण आपल्या प्रथम नागरिक राय ओझोली ग्रामपंचायतीच्या शर्मिलाजी ज्ञानेश्वर भालेकर यांचा येतोजी सन्मान करतोय. डीजे मला थोडासा आवाज दे जरा जमलंच तर. आणि मॅडमच्याच पतिदेव म्हणजेच आपण त्यांना सुद्धा प्रथम नागरिक म्हणूया. ज्ञानेश्वरजी भालेकर साहेबांचा सुद्धा आपण इथं येतोची सन्मान करूया. या आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले पाहुणे सर्व संदेजी कांबेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा येतोची सन्मान होतोय. ज्ञानेश्वरजी भालेकर फायनलचा मुकाबला आहे आपल्या डोळ्यासमोर पाहतोय आपण. जबरदस्त क्रीडानगरी भरगच्च भरली आहे खचाखच. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, ये ओझोली गांव का सूर्य गोपीनाथ चषक किसी IPL से कम नहीं. इतकी जबरदस्त स्पर्धा. हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी जहाँ समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. सन्मान्य उद्योजक ज्यांचं आगमन झाले किरण सेठ केने साहेबांचा येतोजी सन्मान करतोय. कृष्णा केनेसाठी परवणी आले प्रत्येक सिक्सरसाठी 1000 फ्रॉम संजय सेठ केने. संजय सेठ कचूक केने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण आलेला मी आता नुकतंच बघितलं. आपलं हार्दिक स्वागत 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 सर्वांचं. आणि इथे फायनलचा धावफलक पाठला सुरू झालाय. स्वीपचा प्रयत्न केला गेला तर कल्पेश केनेकडून. हा निंबोलीचा वंडर बॉय वंडरफुल खेळावा लागेल. स्वप्न घेऊन तुम्ही उतरला त्या स्पर्धेमध्ये. 4 दिवसीय स्पर्धा तुम्ही खेळलीत. त्या दरम्यान आपण पाहतोय हा येतोचे सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती किरण सेठ राम केणे यांचा. त्यांचेच बंधू खेळतात मैदानामध्ये. काकाची मुलं दोन्ही पण भाऊ भाऊ. आणि आता मात्र त्यांचा परफॉर्मन्स बघायचा आपल्याला मैदानामध्ये कसा गाजाबाजा असेल. फुल टॉस लॉब केलाय. चेंडू एका टप्प्यात तिथे कव्हर केला. उचली घेतली तिथे फिल्डरने लॉंग ऑनला. संजय सेठ कचुरकेने एक जबरदस्त समाजसेवक उद्योजक आपल्या निंबोली गावचे अनबान शान. त्यांचा आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठाच्या वतीने. स्पर्धेच्या निमित्ताने आलेले पाहुणे आणि आपण पाहतो त्यांचा सन्मान होत असताना एका बाजूला धावांचा पाठलाग. पुनश्च्या अगदी शुभेच्छांचा वर्षाव होतो. एवढ्या सेठ केने साहेबांकडून भरभरून शुभेच्छा ह्या निंबोली संघाला. स्वर्गीय शैलेश केने सुद्धा पाहत असेल की माझ्या नावाला अमर केलंय अजरामर केलंय माझ्या लाडक्या भावानी बंधूंनी काकांनी पुतण्यांनी दादांनी ताईंनी माईंनी अक्कांनी. आणि नक्कीच त्याला एक गिफ्ट द्यायची आपल्याला आदरांजली म्हणून प्रयत्न करा. इनसाइड आउट
कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून जात असताना तिथे फटका थोडासा मिस टायमिंग होता. ताकदीचा थोडासा वापर प्रॉपरली नाही झाला त्याचं कारण की बॉलर तिथे चाणाक्ष आहे, त्याने अगदी गतीमध्ये परिवर्तन केला आणि ते पाहिलं की फटका तो नीटसा सजवता आला नाही. परंतु इथे फटक्याची सजावट, धावपलाची सजावट करावी लागेल. मोठ्या अगदी उमेदीने मोठ्या जिद्दीने खेळावं लागणार आहे की तुम्ही खेळताय पिसे संघाविरुद्ध हा फायनलचा मुकाबला. एक आहे भिवंडी तालुक्यातील बलाढ्य संघ, दुसरा पाहतो आपण कल्याण तालुक्यातील बलाढ्य संघ. दोघांचा इथे मिलन या स्पर्धेच्या निमित्ताने झालाय. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धा. धावसंख्या 2, लक्ष जिंकण्यासाठी 34 धावांचं. आता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 35 धावांची गरज. 15-35. बॅटची कडा, कल्पेश केडे बाद. बिग विकेट डाऊन. देव मासा गळा लागलाय. खराब शॉट सिलेक्शन आणि विकेटचं पतन. महत्वाच्या सामन्यामध्ये इथे मात्र बाद झाला कल्पेश केने आणि मात्र निराशा इथे पसरली आहे पाठी राख्यांमध्ये. पण तो अजून इथे सामना संपला नाही मित्रांनो. फार मोठा अगदी चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे जो चांगली परफॉर्मन्स करून इथे मॅच जिंकू शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. पीसे विरुद्ध निंबोली फायनल. सौरभ आला, शैलेश केनेचा बंधू, त्यांनी मात्र फेकला षटकार, आगाज केलाय आणि हा आकार आहे, ललकार आहे. विजाचा शंखनाद फुंकू शकतो सौरभ केनेचा षटकार. वसूल करत असताना हिंदुहृदय सम्राट महाराष्ट्र समृद्ध महामार्गावरती फुल टोल नाका आहे, तिथे चेंडू जात असताना षटकार मारलाय. इथे आगाज केलाय. सांगतोय आपने मेरा अभी अंदाज देखा है, आगाज देखा है, अंजाम अभी होना बाकी है, ये तो सिर्फ मैच का झांकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. मेरे यारो, मेरे दोस्तों, डरो मत, मैं हूं ना. सांगत असताना सौरभ केने त्याच्याच बंधूच्या नावाने खेळतोय स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान. धावसंख्या ते 6 ने उडान घेत असताना 8 वरती. एक गडी बाद, 8 ऑन द बोर्ड. 37चं लक्ष सेट केलंय बिहार 11 पीसे संघाने. पुढचा चेंडू सौरभ टर्न केला पुन्हा एकदा स्पिनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. वा, अगदी मथुरच्या वेगाने चित्याच्या चपळ्याने 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 वरती. एक गडी बाद. संघाच्या पारड्यात टाकतोय. धावसंख्या 1 गडी बाद 12. ते 12 झाली. लक्ष पाहिलं आपण 37 धावांचं, म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये बरोबर 25 धावांची गरज. 12-25 समीकरण फायनल जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. बारा चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. टीम स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान निंबोली संघाला. बादशाह 11 निंबोली नावामध्ये बादशाह आहे. बादशाह तिथे दाखवायला लागेल. ती नजाकत, ती दहशत इथे दाखवायची वेळ आलेली आहे. विश्वास नागरे पाटील साहेबांचं एक वाक्य आहे, ज्याने अजमल कसाबला बेडा घातल्या होत्या ताज हॉटेलमध्ये. त्याचं एक वाक्य फार मनाला भिडत असतं की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडायचं नाही, साखर झोप घ्यायची नाहीये, असा संकल्प करून पेटून उठायचं मैदानामध्ये. ते मनामध्ये घ्या, तुमच्या तनामध्ये घ्या, तुमच्या रक्तामध्ये घ्या, तुमच्या ध्यासामध्ये घ्या आणि तो ध्यास तुमचा इथे असणार आहे, तो विजयाच्या दिशेने वाटचाल होईल. ते मनामध्ये ठेवून तुम्ही जिंकायचं आहे, मनाने हारायचं नाही. दोन्ही संघांना सांगतो, मनाने जो हारला तो रणाने जिंकू शकत नाही आणि जो रणाने इथे जिंकण्याचा प्रयत्न करेल त्याला आधी मनाने जिंकावं लागेल. तुमच्या मनामध्ये जिंकण्याची भावना निर्माण करा आणि तुम्हाला ही संधी चालून आली आहे चॅम्पियन बनण्याची. चौबाजूला प्रेक्षक पाहतात, ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा इथे जोडले गेलेत माऊली लाईव्हशी. ते सुद्धा अगदी प्रखरतेने बघतायत.
पहिला चेंडू खराब हाताळला गोलंदाज अमितने, जो मागच्या सामन्याचा हिरो होता. पंच पाहतायत तिथे की जर चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला असेल तर हा नो दिला जाईल, अन्यथा वाईड असेल. या चेंडूच्या आधी आपण बघितला लेखाजोगा 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे मित्रांनो. बघा प्रेक्षक अगदी काय म्हणू शकतो आपण की जणू काय एखादा स्टेडियम भरला की काय. जॉनमॅन क्रीडांगण ओझोली या ठिकाणची स्पर्धा, आणि पंचाने इथे आता सिग्नल दिलेला आहे संजय सुतार सरांनी. नोचा सिग्नल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. धावसंख्या एकने पुढे जात असताना 13 वरती फ्रीट आलीये. ओ सुपर हिट. लॉफ्टेड ड्राइव्ह. डीबॅक्सचा कव्हरला 4 रन केकेच्या. के लिए तो आता आधीच्या गोष्टी लोक विसरू शकतील. जर तुम्ही इथे हरलात, तुम्हाला आधीच्या गोष्टी स्वतःला विसरून आता तुम्ही नव्याने काय करू शकता तो प्रयत्न करावा लागेल. आधीचं तुम्ही केलं ते झालं गेलं, पण तुम्ही आता जे कराल हे लोकांच्या स्मरणात राहणार आहे, आणि तोच प्रयत्न दोन्ही पण संघ करतील. एका बाजूला शैलेश कने प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला अगदी विहान एलिओन आई गावदे पिसे, निम्बोलित पिसे. धावसंख्या 17 वर. येणारी चेंडू 11 मध्ये बीचची गरज. फलंदाज के कृष्णा केने ऑन स्ट्राईक. हार्ड ड्राइव्ह केला, पुन्हा वन साइडला तटवलाय, तिथे झेल टिपलाय. कृष्णाचे केले संपुष्टात. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद. गोलंदाजाने हलुवार पद्धतीने सोडला होता. बॅट लवकर फिरली गेली कृष्णाची. अर्ली खेळला तिथे, पण तो टायमिंग न झाल्यामुळे झेल टिपला अगदी सुंदर पद्धतीने जॉनमॅन स्टँडच्या समोर त्या फिल्डरने, आणि झेल टिपला तिथे फार मोठ्या फलंदाजाचा. तो कृष्णा केने बाद झाला, कल्पेश केने बाद झाला. आता सौरभला जॉईंट होते मिस्टर भावेश पाटील. समीकरण बदललंय. विकेट पडलीये, 3 चेंडू पडले त्या षटकातील. आता चेंडू शिल्लक आहेत इथे. एक नो पडला होता, म्हणजे 2 लिगल आहेत. 10 चेंडू शिल्लक. 10 मध्ये बरोबर 20 धावांची गरज, कारण 17 धावा झालेल्या धावा फलकावती 37चं टार्गेट. बघा पक्षी सुद्धा आता आपापल्या घरी चाललेत. तुम्हाला घरी जाताना ट्रॉफी न्यायची आहे चॅम्पियन पदाची. दोन्ही पण संघ तुम्ही एकमेकाला सांगा की मी ट्रॉफी घेऊन जाणारच. जिंकणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो विजय मी प्राप्त करणारच. नवीन फलंदाज भावेश पाटील स्ट्राईकला. खराब चेंडू टाकलाय पुन्हा एकदा. पुन्हा पंच तिथे नो की वाईट घोषित करतायत, आणि इथे अवांत धावा मिळते. एक चेंडू अतिरिक्त मिळेल. धावसंख्या एकनी फुलेल, ती म्हणजे 18 वरती पाहतो आपण. शैलेश कने निंबोली बादशाह संघाची 2 गडी बाद 18. येणारे चेंडू 10 मध्ये 19. वा, नेक टू नेट फाईट. बरोबरीने चाललेला सामना. दोन्ही पण तालुक्यातील संघ तगडे एकमेकांच्या समोर इथे उभे ठाकलेत. वाईट चेंडूचा इशारा केला आणि दिलाय सुद्धा पंच संजय सुतार आणि स्क्वेलेक पंच विष्णू केणे सर. दोघांची पण चांगली पंचगिरी लागली आहे या स्पर्धेमध्ये. ओ हो, बैठकी शॉट. तिथे फिल्डच्या हातामध्ये झेल गेलाय. तुमचं टायमिंग चुकलंय, तुमची ताकद चुकली, त्या कारणाने तुम्ही फिल्डर पाहिला नाही. आणि भावेश पाटील सुद्धा परत बॅक टू द डग आउट झोन. धक्का. म्हणत असेल की बॅटर बॉलचा टप्पा बघतो की नाही. अक्षरशः हा चेंडू सुद्धा वाईडच होता, आणि त्याला लॉबच्या नादामध्ये फसला गेला. हा फसवला गेलाय गोलंदाजाकडून. लक्षात घ्या, डगआउटकडे जे प्रेक्षक बसले त्यांनी पडदा सोडा. ती बाउंड्री लाईन लक्षात घ्या, तिथे फार महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात. जर तिकडे एखादा सिक्सर गेला, चेंडू गेला, तर निर्णय देण्यास आम्हाला फार प्रॉब्लेम होऊ शकतो. प्लीज तो पडदा सोडा, तो कपडा सोडा आपण. पोतू इथे दोन्ही पण संघ मॅच सोडणार नाही. बघा ही प्रेक्षक, ही गर्दी बघा, गर्दी ओसंडून वाहू लागली.
जबरदस्त अफलातून इथे प्रेक्षक इथे जमलेले आहेत त्या ओझरीच्या ग्राउंड होती आणि या फायनलचा आनंद घेतात. स्वर्गीय गोपीनाथ पाटील सुद्धा ह्या फायनलला बघत असताना आनंदी झाले असतील. इथे आता विकेटचं पतन झालं. महेंद्र केणे आलाय. लेट द बॉल गो टू द विकेट. ही समजदारी पाहिजे मित्रांनो. भावेशने सुद्धा जर समजदार दाखवली असती तर तिथे सुद्धा आव्हान मिळालं असतं. पण तिथे हा चाणक्य ब्रिबल महेंद्र केणे आलाय ज्याने अनेक वर्ष दिलेस क्रिकेटला. मिस्टर 47 जर त्याची बॅट चालली तर AK-47 चालू शकते. इथे धावसंख्या बघा 19 वर 3 गडी बाद 9 चेंडू 18ची गरज. 9 दुने 18. हे 3 चेंडू या षटकातील फार महत्वाचे दोन्ही संघांसाठी. टर्न केलाय. काहीसा फोर्स करू शकला नाही. इथे चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा केलं होतं. वेगाने चेंडू आला नाही. काय जबरदस्त अगदी हुशारी बॉलिंग मध्ये करत असताना गोलंदाज अमित ज्याने मागच्या सामन्यामध्ये हिरोगिरी केली होती तो शिल्पकार ठरला होता आणि त्याची बॉलिंग इथे फार अगदी उत्कृष्ट हाताळली आहे. आणि निंबोली सारख्या तगड्या फलंदाजाला थांबवून ठेवलंय. मग तो आता लेफ्ट हँडर सौरभने आल्याला जो षटकार दाखवला होता तो प्रेक्षक विसरणार नाहीये. ती वेळ पुन्हा एकदा येऊन ठापली आहे. कारण आता 8 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज. 8-17. हे 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी आला निंबोली संघाच्या खात्यामध्ये तरी सुद्धा निंबोली संघ इथे विजयाकडे वाटचाल करू शकतो पुढच्या सामन्यात. जर फटका नाही आला तर पिसे संघ या ठिकाणी चॅम्पियन होऊ शकतो. लक्षात घ्या. हा माझा अनुमान आहे. 8 मध्ये 17ची गरज. 8-17 समीकरण. लेफ्टी विरुद्ध राईटी बॉलर. फिल्डिंगची जमावट केली जाते. लॉंग ऑन घेतलं जाते. मिड विकेटला फिल्डर स्वेलिंगला फिल्डर तैनात आहे आणि लेग स्लिप फक्त आहे. आपण पाहू शकता विकेट किपरच्या उजव्या बाजूला गार्ड. डाव्या बाजूला सुद्धा गार्ड आहे. तो ऑफ स्लिप म्हणू शकतो आपण. शॉर्ट थर्डमॅन 1 पॉइंट शॉर्ट कव्हर आणि ऑफ साइडला एक एक्स्ट्रा कव्हर तैनात. एक लॉंग ऑफ. अशा पद्धतीने सापळा रचलाय. सौरभ केने तयार झालाय आणि ओव्हर द बॉल तिथे ड्राईव्ह करत असताना तिथे गॅप शोधली आणि चेंडू मारेच्या चिडतोय फाडतोय. रिकाम्या जागा भरली. रिकाम्या जागा भरा. चौकार आलाय. तुम्हाला नशीब कधी साथ देईल तेव्हा जेव्हा तुम्ही मेहनत कराल आणि मेहनत करणाऱ्याच्या बाजूने पारडं जड होत असताना नशीब सुद्धा फिदा होत असतं. चौकार आलाय. बॅकअपचा वापर केला सोडून दिला. ही समजदारी. हा चाणक्य बिरबल आहे. हा सुरेंद्र केणे याचा सुपुत्र आहे. जसे पप्पा गाजले होते आधीच्या काळामध्ये अगदी चाणक्य क्रिकेटर तसे इथे पुत्र सुद्धा गाजतोय. त्याचा बंधू गाजला होता स्वर्गीय शैलेश. लवकर निघून गेला आणि त्याला आपण आदरांजली वाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. इथे धावसंख्या 25. 7 मध्ये 7-12. ओ माय गॉड. ज्याने अनेकांची संसार उद्ध्वस्त केली. 7-12 कुटुंब उद्ध्वस्त केले. इथं सामना उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करतील दोन्ही पण. बॉलर आणि बॅटर एक धाव प्राप्त केली. लेग बादचा इशारा पंचांचा आणि षटक समाप्त झालं. धावसंख्या 2 षटकानंतर शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबोली संघाची 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26. येणारे चेंडू 6 मध्ये 11 धावांची गरज चॅम्पियन बनण्यासाठी. 6-11. अगदी या फायनलचा आनंद घेत असताना आणि त्यांचं सुद्धा मोलाचं सर्वांचं योगदान लाभल्यामुळेच आपण ही जबरदस्त फार मोठी स्पर्धा इथे साकार केली. पण तो कोण जिंकणार, कोण फायनल खेळेल, कोण चॅम्पियन असेल, कोण रनअप असेल त्याचं उत्तर येत्या 5 मिनिटात मिळेल मित्रांनो. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि अशीच फायनल बघायला आवडत असते. त्या कारणाने आम्ही इथे दुपारी सांगितलं आयोजकांना की 3-3 ओव्हरची मॅच काय खेळवायची. कदाचित आपल्याला आता 1 ओव्हरची खेळावं लागली असते म्हणून आम्ही वेळेच्या बाबत भान ठेवलं आणि जशी हवी तशी इथे फायनल आम्ही खेळवतोय. आमचे किशोरजी फिरगाडे सुद्धा म्हणाले, परमर फिरगाडे म्हणाले, सर्व म्हणाले की आपण आता 3-3 ओव्हरची मॅच इथे खेळूया आणि ती फायनल तशी होत असताना ही मजा आली वेगळी आणि ही क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. एक कोणाची चावी पडली लक्षात घ्या. आजूबाजूला बघा. एकाची चावी वासुंतीच्या खेळाडूची चावी हरवली आहे. आजूबाजूला बघा. जर सापडली तर प्लीज इथे आणून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्या वासुंतीच्या लाडक्या खेळाडूची चावी हरवलेली आहे. तुम्हाला ती उपयोगी नाही लक्षात घ्या. कृपया आजूबाजूला बघा. जरा प्रयत्न करा. थोडासा त्रास घ्या आणि एक सहकार्य करा. इथे 6 मध्ये 11 मैदानामध्ये सहकार्य नाही तर अगदी हाहाकार माजवायचा आहे. स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हिरो बनायची वेळ आहे. काळोख पसरत चालले बघा आणि अशा वेळेला जो चमकतो खरा हिरा असतो मित्रांनो. कारण उजेडामध्ये काचाचे तुकडे चमकत असतात.
पण तो काळो कमाई चमकतो तो हिरा असतो. फुल लेंथ वापरला, वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आहे हुशार आशिषने, ज्याच्या बॉलिंग मध्ये नेहमी कशीच असते. दडपणाच्या खाली तो बॉलिंग घेत असतो. त्याला इथे अगदी खांद्याला हात ठेवून त्याला थापलं जाते बघा, त्याला कॉन्फिडन्स वाढवलं जाते. दुसऱ्या बाजूला महेंद्र केणे आलाय, तो सुद्धा सौरभ केणे सांगेल की हे राजा तू पायांची हालचाल तर कर, जागेवरून फटके मारू नको. आणि अशाच चुका केल्या तर बघितलं आपण कोसलेच्या बसलेल्या भोईरने, त्याने तब्बल 3 ते 4 चेंडू असे गमावले कारण पायांची हालचाल अजिबात झाली होती. तुमचं फूट वर्किंग आणि मोबाईलचं नेट वर्किंग फार महत्वाचं आहे मित्रांनो. 5 चेंडू आता आलेत आणि 11 धावांची गरज. समोर आशिष समोरच्या एंड कडून येते, खडवली एंड, त्याचा सामना करेल सौरभ केणे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वेळ निघून जातोय. पिसेकर विहाना 11 आई गावते पिसे. आजच्या दिवसामध्ये 3 ठिकाणी ज्याने फायनल मध्ये प्रवेश केलाय, काय जबरदस्त परफॉर्मन्स या दोन्ही पण टीमचं. 2 टीम एकत्र झाल्या आणि ते 5 चेंडूंमध्ये 11 धावा करायच्या. निंबवली संघाला ड्राव केलाय, तिथे चेंडू उडालाय आणि मग आता तिथे घेतला हाताशी, चांगलं कव्हरिंग केलंय. महेंद्र केने नकार दिला. आपल्याकडे स्ट्राईक राखत असताना एका धावाने धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना निंबोली संघाची 27, 3 गडी बाद, येणारे चेंडू 4 मध्ये 10 धावांची गरज. जगाला असं करून दाखवा की तुमचं नाव फेसबुक वरती नव्हे, इंस्टाग्राम वरती नव्हे, व्हॉट्सअप वरती नव्हे, तर तुमचं नाव गुगल वरती सर्च केलं पाहिजे की कोण आहे आशिष, कोण आहे महेंद्र केणे, कोण आहे सौरभ केणे, कुठला गाव आहे पिसे, कुठला गाव आहे निंबोली. त्याचा पूर्णपणे अगदी लेखाजोखा येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमचं कार्य तसं केले पाहिजे. जगाला हेवा वाटावं असं कार्य करून दाखवा. अजून हिंमत सोडायची नाहीये. हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. या जगामध्ये ज्याच्याकडे हिंमत त्यालाच आहे किंमत. हिमतीने खेळा, टर्न केलाय, हा फॉली होतो, हलक्यात टर्न केलाय, तिथे फिल्डर आला वेगाने, एकच धाव देत आहेत का फिल्डिंग, तिथे खराब थ्रो, त्याचा पुरेपूर वापर घेतलाय, फायदा घेतलाय महेंद्र केडेने. ही तुमची नजर, हे तुमचं संरक्षण, हे तुमचं ऑब्झर्वेशन फार महत्वाचं असतं. 2 धावा अर्जित केल्या, धावसंख्यात 2 उडी मारत असताना शैलेश केने प्रतिष्ठान निंबोली बादशाह इलेव्हन संघाची धावसंख्या 29 वरती. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. प्रमोदजी मागचा सामना काय होता, 3 मध्ये 7, आता 3 मध्ये 8 आलाय. आणि काय जबरदस्त गाठ एकमेकाची पडली आहे. तिन्ही पण सामने तसेच झाले, जवळपास अगदी मिळते जुळते. ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना प्रेक्षकांना पाहण्याजोगा झाला आणि फायनल सुद्धा तशीच पाहिजे. प्रेक्षक तुम्हाला फायनल आवडली का, टाळ्या वाजवत राहा आता 3 चेंडूंसाठी. हा विजय आमच्या ओझरलीकरांचा, आयोजकांचा. सामना कोणी पण जिंको, क्रिकेटचा विजय. फुल टॉस, इथे फ्लिक केलाय, तिथे झेलसाठी प्रयत्न करतोय, झेल टिपलाय की मॅच टिपली. फटक्यात ताकद अजिबात नव्हती, फक्त बॅट घुसवली आणि तिथे महेंद्र केडे फसलाय. महेंद्र केडे बाद, बिग विकेट डाऊन. 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रयत्न केला, फ्लिक ऑफ द रिस्ट महेंद्र केणेकडून. चेंडू जास्त उंच गेला, त्या फ्लिक मध्ये अगदी समांतर फटका नव्हता, एलिव्हेशन नव्हतं आणि तो फ्लॅट स्ट्रोक न जाता अगदी झेल उडाला आणि संधीचं सोनं केलं त्या फिल्डरने. झेल टिपलाने मॅच पण टिपली आहे. आता 2 मध्ये दोन्ही मोठे फटके, एक सिक्सर एक डबल. मी म्हणतो की दोन्ही पण चौकार किंवा दोन्ही पण सिक्सरची ललकार पाहिजे तर तुम्ही सामना जिंकू शकता. आता तुम्हाला छोटे मोठे युद्ध नाही खेळायचे, आता महायुद्ध खेळायचं आहे, म्हणजे महाफटके मारायचे आहेत. फटके नव्हे चटके द्यायचे समोरच्या संघाला. तो प्रयत्न केला का पण नाही. गोलंदाज आशिष फार शाकीद आहे, चतुर बिरबल, ज्याच्याकडे आम्ही नेहमी पाहत असतो. अनेक स्पर्धा तो गाजवतो, फिल्डिंग जमवतोय बघा. समोर बॅट्समन आला नवीन, मिस्टर वेद ऑन स्ट्राईक. वेद प्रकाश शेठ पाटील, माल्या मामा यांचे सुपुत्र वेद, ज्याने आता वेद त्याला लागले असतील की मला चॅम्पियन पद बनवण्यासाठी माझ्यावरती दडपण मी न घेता मी हिरो बनायची मला वेळ आली आहे, मी त्या संधीचं सोनं करू शकतो का. येस, तुला करायचंय. वेद सज्ज झालाय 2 मध्ये 8 धावा करण्यासाठी. हा ड्राईव्ह केलाय, इथे डबल होईल की सिंगल मिळेल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न तर केला, गेलाय नाही. ओ माय गॉड, लकी. इथे लक फॅक्टर ऑन झालंय आणि सौरभ केडेला स्ट्राईक मिळाली आहे की सौरभ बाद झालाय.
ची गरज आहे. गोल्डन सरकार मारू शकतो, कॅपॅसिटी आहे, ठासून भरली आहे क्षमता सौरभ केनेकडे. आता आयुष्यातील सर्वोत्कृष्ट फटका मारायचा सौरभ केनेला आणि आशिषला सुद्धा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकायचा आहे या मैदानामध्ये. काय फायनल रंगली, फायनल कशी असावी, फायनल अशी असावी आणि ती ओझोलीच्या ग्राउंडवरती असावी, स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये असावी. वाह, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फायनल. दोघे पण हिंमत सोडत नाहीयेत, दोघांनी पण सरस कामगिरी केले. आता 1% सरस कामगिरी जो करेल, बॉलर करेल की बॅटर करेल, एक चेंडू 6 धावा. मी थांबतोय, टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. ओ हो 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 हो, ओ माय गॉड, ओ माय गॉड, चॅम्पियन, निंबोली चॅम्पियन, स्वर्गीय विनोद फिरगाणी ज्यांच्या वतीनं फर्स्ट ट्रॉफी त्यांनी मात्र पुरस्कृत केली होती. तसेच टी शर्ट देखील त्यांनी पुरस्कृत केला होता. तर आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. किरणजी फिरगाणे, आपण पुढे या हा सन्मान करण्याकरिता. आणि तसेच किशोरजी फिरगाणे, आपण या मंचावरती आपल्या वतीनं सेकंड ट्रॉफी पुरस्कृत झाली होती. चला, या आदेश कांबेरे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. तर आपण या ठिकाणी सन्मान करतोय किशोरजी फिरगाडे, ज्यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत झाली. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आहे. तर नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण जायचं नाही. आमचे किरणजी केणे, अशोकजी मांजरे, आपण यायचं आहे. त्यांचा सुपुत्र देवेश देवराज मांजरे, ज्यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांक ट्रॉफी त्यांनी मात्र पुरस्कृत केली.
तसेच ज्ञानेश्वरजी कांबेरे ज्यांनी तृतीय क्रमांक ट्रॉफी या स्पर्धेकरिता पुरस्कृत केली. तसेच रवीजी मांजरे आणि त्यांनी अगदी सिरीजच्या 4 ट्रॉफीज त्यांच्या वतीनं पुरस्कृत झाल्या. रवीजी मांजरे आपण या आणि सलग 4 दिवस गुणलेखकाची भूमिका देखील त्यांनी साकारली. रवीजी मांजरे या आपण. तसेच आमचे रोशन फिरगाणे ज्यांनी टॉस बॉक्स पुरस्कृत केला. रोशन फिरगाणे या आपण. आणि दरम्यान सौरभ केणेला सूरज केणे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी पुरस्कृत केलेला. टाळ्या नक्कीच वाजवायच्या आपण. आणि दरम्यान संजय केणे यांच्या वतीनं सर्व संघाकरिता 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलेलं आहे. तर ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर पुरस्कृत केली तसे आपले किशोर जी मांजरे आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया मंचावरती. या आपण किशोर मांजरे आपण या. आपण मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर पुरस्कृत केलेले आहे. तसेच बेस्ट बॉलर साठी NK स्पोर्ट चे ऑनर नितेश कांबेरे यांनी शूज पुरस्कृत केलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाजाकरिता. तर नितेश कांबेरे आपण या. त्यांच्या घरातील कुणी प्रतिनिधी असेल तर आपण यायचं आहे. श्रवण त्या ठिकाणी आलाय. तर आपल्याला इथे मात्र ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी पुरस्कृत केली ॲडव्होकेट स्नेहा प्रमोद फिरगाणे BA BCom LLB बॉम्बे हायकोर्ट. प्रमोदजी फिरगाणे या आपण या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. आणि खूप चांगलं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने या ओझरली गावामध्ये स्पर्धा कोणतीही असो प्रमोद फिरगाणे यांचं सहकार्य देखील तितकंच मोलाचं असतं. एक मायेची उबदार शाळ आपण त्यांना देतोय. सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देऊन प्रमोद फिरगाणे यांचा सन्मान वाढवतोय. आणि आपण सलग 4 दिवस आवाज ऐकला. अगदी सर्वांना त्यांनी मात्र मंत्रमुग्ध केलं. असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक वाइस ऑफ टिटवाला, वाइस ऑफ कल्याण, वाइस ऑफ ठाणे, वाइस ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र मिस्टर
मनोज कारवे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तर त्यांचा सन्मान करण्याकरिता आपण विनंती करतोय जयेश कांबेरे आपण पुढे यायचं आहे. अगदी जबरदस्त हे समालोचक आणि त्यांना पाहून आम्ही देखील